हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोलवाड्याचा नाखवा. तर आज वार आहे सोमवार आणि तारीख आहे 12/1/2026. तर गाईज आम्ही आता चाललेलो आहोत मुरबाड तालुक्यातील मसा यात्रेला. तर गाईज या मसा यात्रेबद्दल सांगायचं झालं तर खांबलिंगेश्वराचं साक्षात शंभू महादेवाचं दर्शन इथे होतं आणि ठाणे तसेच महाराष्ट्रातील सर्वात मोठी मानली जाणारी अशी ही यात्रा असते. तर गाईज मोठ्या प्रमाणात इथे भाविक भक्त पूर्ण ठाणा परिसर, रायगड परिसर तसेच पूर्ण महाराष्ट्रातून येत असतात. तर गाईज चला तर कसं काय असतं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आम्ही आता करणार आहोत. तर गाईज चला डायरेक्ट खांबलिंगेश्वरच्या दर्शनाला, मसा यात्रेला. तर गाईज सर्व आपली फॅमिली असणार आहे आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोलवाड्याचा नाखवा ही सगळी फॅमिली, आई बाबा ताई वगैरे, नाखवा वगैरे सज्ज आहेत आणि सर्वजण निघालेले आहेत आता मशाला आणि ट्रम्पेटर. मशाला नाही घेतले बिर्याणी खायला. कशी बसल्या बघा. चार पटकाला आपलं गॅस वगैरे भरून झालेले आहे आता आणि लगेच आपण आता निघूया मशाच्या रस्त्याला. आता आम्ही रायता गावावर आहोत आणि आपण पाहू शकता भरपूर असा रस्त्याचं काम इथे चालू आहे, पेंडिंग आहे आणि ट्रॉफिक आपण पाहू शकता, भरपूर अशी ट्रॉफिक आहे इथे रायता. काही मोठ्या प्रमाणात इथे रायत्याला ट्रॉफिक होती. आता इथे रस्त्याचं काम देखील पेंडिंग आहे ना, त्यामुळे ट्रॉफिक जास्ती होती. गाईज तुम्ही कल्याणावरून गोविली मार्गे तसेच मशाल जात असाल तर भरपूर असा चांगल्या पद्धतीचा असा रस्ता बनलेला आहे, आपण पाहू शकता. तर गाईज प्रामुख्याने मसा यात्रेला शेतकरी कुणबी लोक जात असतात, आगरी कोळी. तर गाईज भरपूर अशी मोठ्या प्रमाणात मोठी म्हणजेच ठाणे जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये एक नंबरला अशी यात्रा असते ती. भरपूर मोठ्या प्रमाणात तिथे भक्तगणांची गर्दी होत असते आणि खांबलिंगेश्वराचं दर्शन तिथे घेत असतात या दरम्यान. गाईज मसा या तीर्थक्षेत्राला तुम्हाला भेट द्यायची असेल तर दोन मार्ग आहेत. ते म्हणजे एक लोह मार्ग आणि दुसरा रस्त्याचा मार्ग. रस्त्याचा मार्ग जो आहे तो आपल्याला डायरेक्टली कल्याणहून डायरेक्ट आपल्याला मामनोली असा आहे आणि मुरबाडवरून आपल्याला राईट मारून 10 किलोमीटर मसा आहे. आणि लोह मार्ग जो आहे तो कल्याण स्टेशन, रेल्वे स्टेशन तसेच टिटवाला रेल्वे स्टेशन या मार्गाने तुम्ही येऊ शकता. पण प्रामुख्याने तुम्हाला एसटीचा तसेच बसचा एसटी महामंडळाच्या बसेस असतात त्यांचा मार्ग धरायला लागेल. आता आम्ही मामनोली या नाक्यावर आहोत. तर गाईज आता आम्ही मेन मुरबाड स्थानकावर आहोत. हा मुरबाड आहे पूर्ण, हा बस स्टॉप आहे इथे या साईडला राईटला. आणि मुरबाडवरून लगेचच आपल्याला पुढचा राईट लगेचच मारायचा आहे आणि तिथनं 12 किलोमीटर आहे मसा. काहीच मुरबाडवरून लगेच पहिला आपल्याला राईट घ्यायचा आहे मशीसाठी. 12 किलोमीटर आहे इथनं मसा. आपण पोचलेलो आहोत मेन मसा या स्थानकावर. मसा यात्रेला आपण पाहू शकता पार्किंग आहे इथनं. आपण दसरीकडे आता आपण जाणार आहोत. तिथे गाडी लावून आपण आता मंदिराच्या दिशेने तसेच पूर्ण यात्रा कशी असते ती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
तर गाईज जसं आपण आता पोचलो आहोत मशामध्ये, आपण आता पाहू शकता नजारा मशाचा. आणि बहुतेक आता शेवटचा दिवस 1-2 दिवस आहे ते, तर पाहूया आता आपण कसं काय आहे ते. चला तर प्रामुख्याने शेतकरी वर्गाचा हा मसा असतो, त्यामुळे बैलांचा आपण पाहू शकता साज शिंगार वगैरे सर्व आहे, माला वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे अवजारे देखील आपल्याला दिसत आहे. मासे मारण्यासाठी गाईज आपण भाव करून घेऊ शकता. भाव इथे कमी होत असतं. वेगवेगळ्या प्रकारच्या बॅट्स पण आहेत. गाईज मसा यात्रा म्हणजेच चादरी गोदऱ्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या क्वालिटी इथे असतात. आता इथे भावमोल चालू आहे. गाईज झालेला आहे सौदा इथे. 200 रुपयाला काय त्याला बोलतात, टिपू बसाचा 200 रुपयाला जोडी. या साईडला चटया वगैरे आहेत, पोलपाट देखील आहेत. जॅकेट वगैरे आहेत हिवाल्याचे. गाईज वेगवेगळे प्राणी, वाघ वगैरे. गाईज पाहू शकता 50 रुपये पाव. हे घेते का 50 रुपये पाव बोलतो. हे कमी लाव ना भाऊ, 40 लाव. गाईज घेतलेले अर्धा किलो. आणि काय काय बोलतो याला, पेटा पेटा. घे. गाईज ही बंदूक अशी आहे ना, त्यामध्ये माचीचा कांडा यूज होता आणि आवाज होता. गाईज वेगवेगळ्या प्रकारची मिठाई देखील आहे. या साईडला पूर्ण पालणे आहेत. कुशल, युग आणि बिट्या आता बसणार आहे पालण्यामध्ये. हे चला बसा बसा पटकन. हे बस चल बस. हे त्याला बसू ना, त्याला बसून त्याला. हे युग या साईडला आहे पिवल्यामध्ये. गाईज वेगवेगळ्या प्रकारचे इथे लहान मुलांसाठी तसेच प्रौढ लोकांसाठी देखील पालणे आहेत. आपण पाहू शकता मोठे मोठे पालणे आहेत इथे. तिकिटाचा खपलेला आहे बिट्याबाई. मानस ना युक्ती आता झाले, हे ओपन गेले आता कुशल. हे
काहीच पाहू शकता बिट्या वायपून गेले आता बिट्या डॉल. काहीच शेवटचा दिवस आहे मशा यात्रेचा, तरी पण भरपूर अशा मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. गाईज पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईलचे कवर्स वगैरे आहेत इथे, तसेच किचनचं सामान वगैरे आहे. मोबाईलचं वगैरे कवर पाहिजे असतील तर या भावाला निश्चित तुम्ही भेट द्या. आपला सबस्क्रायबर आहे ते. चला पाहू शकता मशाचा हा शेवटचा दिवस आहे, तरी देखील मोठ्या प्रमाणात अशी गर्दी आहे मसा यात्रेला 2026 म्हणून तर नाव आहे मशाचं महाराष्ट्रामध्ये. वेगवेगळ्या प्रकारची खेळणी वगैरे, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे ब्लँकेट्स आणि वेगवेगळे प्रकारचे खाद्य मशा यात्रेला असतात. वेगवेगळ्या प्रकारची अशी फॅन्सी ज्वेलरी देखील इथे आहे, पाहू शकता. तसेच मेकअपचे देखील सामान इथे आहे. पोचलो आहोत खांबलिंगेश्वरच्या मंदिराच्या भागामध्ये. काहीच आता आपण पोचलो आहोत खांबलिंगेश्वरच्या मंदिराच्या समोरच. तर दर्शन आपल्याला आता घडणारच आहे. तर काहीच आपण पूर्वी आपला मंदिर कसा आहे तो पाहूया. फुलांनी सजवलं आहे मंदिर, पण पाहू शकता मंदिराचा कलश देखील. काहीच आता आपण लगेचच दर्शन घेण्यासाठी आता आपण मंदिरात एंट्री करणार आहोत. तर काहीच चला. शेवटचा वार आहे यात्रेचा आणि सोमवार असल्यामुळे प्रचंड अशी भाविकांची गर्दी आहे मंदिरामध्ये. आता खांबलिंगेश्वराचं दर्शन आपल्याला देखील घडणार आहे. मंदिराची परिस्थिती आपण पाहता जे नूतनीकरण करण्यात आलेले आहे ते एकदम सक्षम असं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. जीर्णोद्धार एकदम योग्य पद्धतीचा असा या मंदिराचा केलेला आहे, आपण पाहू शकता. सोमवार असल्यामुळे भाविकांची प्रचंड अशी गर्दी आहे मशाला. आणि आपण पाहू शकता समोरच आपल्याला की खांबलिंगेश्वराचं मंदिराचं कलश दिसत आहे आणि प्रचंड अशी गर्दी आहे भाविकांची, आपण पाहू शकता. आणि आता लगेच आपल्याला खांबलिंगेश्वराचं दर्शन देखील घडणार आहे. गाईज आता आपल्याला फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण आता प्रवेश आपण मंदिरामध्ये करणार आहोत आणि लगेच आता खांबलिंगेश्वराचं दर्शन आपल्याला घडणार आहे. तर गाईज कंटिन्यू राहा. आता आपल्याला मंदिरामध्ये एंट्री करताना अशा प्रकारची शिडी लागते. ती शिडी पार करून आपण वरती चढून डबल खाली उतरायचं आहे आणि मंदिरामध्ये प्रवेश आपल्याला भेटतं. वरच्याच मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला गणपतीचं म्हणजेच साक्षात गणरायाचं दर्शन घडतं आणि साईडला रक्षक आहेत. एकदम सुशोभीकरण असं एकदम सुशोभित असं मंदिर आहे मशाचं. पानांनी सजवलं आहे पूर्ण मंदिर आणि एकदम मस्त असं पेंटिंगचं काम देखील उत्तम प्रकारचं केलेलं आहे. त्या बाजूला आपल्याला नारळ फुलं हार भेटतील. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एंट्री केलेली आहे.
गाभाऱ्यामध्ये आपण एंट्री करताच आपल्याला उत्तम प्रकारचं असं नियोजन तसेच उत्तम प्रकारचं सेफ्टी इथे दिसून येतं. राजेश्री ठेवलेला आहे फूल देवाला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. प्रामुख्याने मसा यात्रेला जे भाविक येतात ते पूर्ण म्हणजे मंदिरामध्ये दर्शन घेतल्याशिवाय जात नाही. त्यामुळे भरपूर अशा प्रमाणात इथे मंदिरामध्ये वर्दळ तसेच भाविक भक्तांची गर्दी असते. गाईज खांबलिंगेश्वर महादेव साक्षात. गाईज महादेवाचं खांबलिंगेश्वराचं दर्शन आपल्याला घडलेलं आहे. आम्ही देखील दर्शन सर्वांनी घेतलेलं आहे. तर गाईज आता उर्वरित आपण आता मसा यात्रा जी कशी असते ती आपण दाखवण्याचा प्रयत्न आता आपलं शॉर्टकट करणार आहोत. तर गाईज कंटिन्यू राहा. वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आहेत. आली गाजर का सब वैरायटी रहेगा, आंबा लिंबू गाजर मिर्ची करौंदा सब है. लोणच्याची खरेदी देखील आपण केलेली आहे. आता लगीन झाले असेल ना त्यांनी बिंदास्त इथे येऊन संसार न्यावा मशाचा. मुलांची खरेदी चालू आहे. फायनली आपण तोरण आता चॉईस केला आहे. पोलिसांचा बंदोबस्त देखील असे वाद चौक केलेले आहेत. कवड्या घेतलेल्या आहेत चाव्यानं. गाई जुगणी घेतलेली JCB पोखरण आणि यांनी बुलेट घेतलेली आहे. मी मोत का कुवा बघण्यासाठी वरती चाललेलो आहोत. पण आहे आणि इकडे या साईडला कुशल आहे. आणि लगेच आता मोत का कुवा या ज्या बाईक आहेत ना बुलेट आहे आणि ती यामाची आहे. लगेच याच्यावर आता फिरणार आहेत त्या. ते तमाशा चालू आहे. दोन्ही पण काय 2 बुलेट आणि एक यामा आहे आता. आता आपण घेतलेले आहेत या ब्लँकेट 1000ला 3 असा आहे त्यांचा बाजार. गाईज टोटल 6 ब्लँकेट आपण घेतलेले आहेत आता.
काय सर पर्साची आता खरेदी चालू आहे दीपावलीची. आता आपण इथे पट्टा घेतलेला आहे 100ला पट्टा. चांबड्याचा पट्टा भारी आहे हो. खरेदी वगैरे केलेली आहे आम्ही आता. इकडं ब्लँकेट वगैरे सर्व सामान घेतलेलं आहे म्हणून अजून. तर गाईज मसा यात्रेनिमित्त आम्ही मसासरचं म्हणजेच खांबलिंगेश्वराचं दर्शन आपल्याला घडवलेलं आहे. पूर्ण मसा यात्रा कशी असते मुरबाड तालुक्यातील ती आपण दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्लॉग त्याबद्दल निश्चित सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोलवड्याचा नाखवा.